नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास म्हणजेच ग्रामरच्या क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पहा, आज या सेशनमध्ये आपण ऍडवर्ब ची व्याख्या आणि ऍडवर्ब कसं ओळखायचं हेच आपल्याला तुम्हाला या सेशनमधून मी शिकवणार आहे. हे जर कन्सेप्ट तुम्हाला समजला तर मग ऍडवर्बचे पुढचे प्रकार जे काही 7च्या आसपास आहेत ते तुम्हाला मी एक लेक्चरमध्ये ते पूर्ण क्लिअर करणार. पण त्यासाठी आधी ऍडवर्ब काय आहे, नेमकं त्याचा वापर कसा असतो, ते कसं ओळखायचं, त्याचा संबंध कशाशी असतो, ह्याच गोष्टी आपल्याला या सेशन मधून क्लिअर करून घ्यायच्यात. बघा, ऍडवर्ब वर्ब म्हणजे काय? क्रियापद. ह्याच्या पहिलं काय लागलंय? ऍड प्लस इज इक्वल टू काय झालं? ऍडवर्ब. म्हणजेच काय? क्रिया विशेषण. मग लक्षात काय ठेवायचे तुम्हाला की तुमचा डायरेक्टली संबंध कशाशी येतो? वर्ब म्हणजे क्रियापदाशी. बघा, ज्यावेळेस मी ऍडजेक्टिव्ह शिकत होते, ऍडजेक्टिव्हचा सगळ्यात संबंध म्हणजे डायरेक्टली संबंध कशासोबत यायचा होता? नाउन आणि प्रोनाउन. पण ऍडवर्ब मध्ये डायरेक्टली संबंध कशासोबत येतो? वर्ब सोबत. जसे की बघा, फॉर एक्झाम्पल, ही रन्स, तो पळतो. बरोबर, एक फॉर एक्झाम्पल, तो पळतो. पण कसा पळतोय? हळू पळतोय का एकदम जोरात पळतोय का एकदम स्पीडली पळतोय? मग त्या पळण्याच्या प्रक्रियेला म्हणजे तो हळू पळतोय का जोरात पळतोय, जोराने पळणे, जोराने, हे काय झालं? तुमचं ऍडवर्ब झालं. म्हणजे तो कसा पळतोय? जोराने. हे की नाही? तो कुठे पळतोय? दक्षिणेच्या दिशेने. हे की नाही? तो उद्या येणार आहे का? उद्या. हे काय झालं? तुमचं ऍडवर्ब झालं. ऍडवर्बचा अजूनही तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी ly हे शब्द लावता, ly हे प्रत्यय लावता, ते तुमचं काय होतं की ऍडवर्ब होतं. लक्षात ठेवा. आता ही रन्स फास्ट म्हणजे काय? तो जोरात पळतो. आता मी ह्याच्याऐवजी असं लिहिलं की वाक्याचं, ही रन्स व्हेरी फास्ट. तो एकदम जोराने पळतो. असं तुम्हाला ज्यावेळेस दर्शवायचं असतं त्यावेळेस काय करायचंय, ते तुम्हाला असं दर्शवायचं असेल त्यावेळेस समजून जायचं की ते तुमचं काय आहे? ऍडवर्ब आहे. म्हणजेच काय? क्रियाविशेषण. म्हणजे डायरेक्टली काय होतं की त्याचा संबंध हा वर्बशी येतो. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल, आता लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला, जेव्हा तुम्ही वर्बला, लक्षात ठेवा, लिहून घ्या, जेव्हा तुम्ही वर्बला केव्हा, कोठे, कसा, नंतर किती प्रमाणात, किती वेळा, किती, हे असे जर प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर भेटतं. काय उत्तर भेटतं? कशाला विचारायचे हे प्रश्न? बघा, रन्स, तो कसा पळतो? जोरात पळतो. है की नाही? ही रन्स व्हेरी फास्ट, तो कसा पळतो म्हणजे काय? मी तुम्हाला काय सांगितले? केव्हा, कोठे, कसा, किती, किती प्रमाणात आणि किती वेळा. हे जेव्हा प्रश्न विचारले तर वर्बला, तर तुम्हाला डायरेक्टली काय भेटतं? क्रियाविशेषण. ओके. पण ऍडजेक्टिव्ह मध्ये असं नव्हतं. ओके. त्यांचा संबंध डायरेक्टली नाउन आणि प्रोनाउनशी येत होता. त्याची प्लेलिस्ट बघून घ्या, समजून जाईल. त्यासाठी तुम्हाला आधी नाउन प्रोनाउन हे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, आणि ऍडवर्ब म्हणलं तर वर्बचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. तरच मग तुम्हाला हे पुढं समजून जाईल, समजण्यास सोपं जाईल, अवघड होणार नाही. बघा, त्यानंतरचं बघा, क्रियाविशेषणामुळे नाम व सर्वनाम. लक्षात ठेवा, क्रियाविशेषणांमुळे नाम व सर्वनाम सोडून इतर शब्दांच्या मूळच्या अर्थामध्ये अधिक भर पडते. बघा, आता याच्यामध्ये नाम सर्वनाम नाही आहे की नाही? आता बघा, सॉरी, हे तुमचं सर्वनाम आहे. काय? ही रन. ह्याला सोडून कशामध्ये भर पडली? तुमच्या वाक्यरचनामध्ये. तो कशाने पळतोय? सॉरी, तो कसा पळतोय? जोराने पळतोय. हे की नाही? तो जोराने पळतो किंवा तो स्पीडने पळतो. म्हणजे काय? स्पीडली. हे कशाला तुम्ही प्रश्न विचारला? वर्बला. तुम्हाला उत्तर भेटलं स्पीडली. हे की नाही? किंवा व्हेरी म्हणजे तो खूप जोरात पळतो. लक्षात. त्याच्यानंतर बघा, काही एक्झाम्पल्स आहेत. आवर टीम बघा, आवर टीम विल प्ले टुमॉरो म्हणजे आमची टीम कधी खेळणार? उद्या. बघा, लिहून देतो.
our team will play come here. नंतर काय स्टँड प्रॉपरली. बघा आवर टीम विल प्ले टुमॉरो म्हणजे प्रश्न कशाला विचारायचा आहे? प्लेला. कधी खेळणार? तुम्हाला उत्तर भेटलं उद्या म्हणजे टुमॉरो. म्हणजे काय झालं तुमचं ऍडवर्ब्स ऑफ टाइम म्हणजे समयवाचक क्रियाविशेषण. हे तुम्हाला पुढे मी एक एक करून शिकवणारच आहे, पण आता तुम्हाला एक्झाम्पल दिले समजावं म्हणून. नंतर हे बघा कम हिअर. बघा हे काय दर्शवतं तुमचं? कधी किंवा केव्हा. केव्हा येणार? केव्हा खेळणार? उद्या. कधी खेळणार? उद्या. त्याच्यानंतर आहे कम हिअर. कम हिअर म्हणजे काय? याला प्रश्न विचार. कशाला? कमला. कम हिअर म्हणजे इकडे, म्हणजे कोठे ये? इकडे ये. ओके. स्टँड प्रॉपरली. काय? स्टँड प्रॉपरली. उभा राहा. प्रॉपरली उभा राहा म्हणजे कसं उभा राहा? प्रॉपरली. म्हणजे इथं काय? कसं? हा प्रश्न विचारलेला आहे. बघा जेव्हा तुम्ही वर्बला प्रश्न विचारणार कुठले कुठले, केव्हा, कोठे, कसं, किती, किती प्रमाणात, किती वेळा, असं जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार वर्बला तुम्हाला क्रियाविशेषण भेटून जाईल. खूप सोपी ट्रिक आहे, समजून घ्या, सराव करा, वाक्यरचना बघा, वर्ब्सला प्रश्न विचारा, तुम्हाला ऑटोमॅटिकली यू गेट ऍडवर्ब्स. ओके. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये ऍडवर्ब्सचे आपण एक एक प्रकार शिकू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.